प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, मध्यपूर्व भागाच्या एका सुंदर वाळवंटात मी इथे बसलेली आहे. लांबपर्यंत हे वाळवंट पसरलेलं आहे आणि कडक ऊन आहे, परंतु खूप छान वाटतंय. आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय वाचतो, त्याच्यात परमेश्वराच्या सृष्टीविषयीचं वर्णन पाहतो आणि आपल्याला दिसून येतं की सर्व काही परमेश्वराने सुंदर आणि हिरवगार आणि फलफुलीत असं केलं आहे. त्या ठिकाणी वाळवंटाचा उल्लेख कुठेच नाही आहे, परंतु तरीसुद्धा मला सगळ्यांना आठवण करून देऊ दे की हे सुंदर वाळवंटसुद्धा परमेश्वराची सुंदर निर्मितीचाच भाग आहे. आणि इथे बसल्या बसल्या मला खूप आनंद होत आहे, कारण बसल्या बसल्या मला बायबलमधले अनेक प्रसंग आठवत आहेत आणि त्या सगळ्या व्यक्तिचित्रांची, अब्राहम, दावीद, मोशे, हागार, ह्या सगळ्यांची आठवण जणू इथे माझ्या मनात ताजी होत आहे. आणि अनेक प्रसंगातनं आपल्याला खूप काही त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. इथे बसल्या बसल्या सर्वात प्रथम मला आठवण होते ती हागाराची, जी हागार अब्राहम आणि सारा त्यांचं घर सोडून दूर निघून जात होती. ती तिच्या जीवनात त्रासलेली होती आणि तिच्या भविष्यासमोर काय ठेवलेलं आहे तिला कळत नव्हतं आणि ती आपल्या मालकाचं, आपल्या अब्राहमाचं घर सोडून ती जी आहे त्याच्यापासून लांब जात होती. आणि बायबलमध्ये वर्णन केलं आहे की एका ठिकाणी ती वाळवंटाच्या ठिकाणी बसलेली असताना तिथे देवाचा दूत तिला प्रकट झाला आणि अनेक गोष्टी त्या बाळाविषयी त्या दूताने सांगितलं. परंतु त्यावेळेला हागार एक गोष्ट प्रकट करते आणि ती काय म्हणते की आज मला पाहणाऱ्या देवाला मी पाहिलं आहे, मी ऐकलं आहे. पिरानो, खरोखरच पहिली आठवण इथे बसल्या बसल्या मला होते आहे ती जणू मला असं वाटतं की हागार आपल्याला सांगत आहे की देव आपल्याला सदैव पाहतो. असं मला वाटत आहे की जसं ती आपल्याला सांगत आहे, आठवण करून सांगत आहे हागार की ज्या देवाने मला पाहिलं माझ्या बिकट परिस्थितीत, माझ्या संकट समयी, माझ्या कष्टाच्या समयी, ज्या देवाने माझी स्थिती पाहिली, जेव्हा कोणाच्या कानापर्यंत माझी हाक पोचत नव्हती, जेव्हा अब्रामाला सुद्धा माझं दुःख समजत नव्हतं, त्यावेळेला त्या परमेश्वराची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्या देवाने मला पाहिलं. आणि प्रियानो, तोच देव तुम्हाला आणि मला सुद्धा पाहतोय. तो आपली प्रत्येक परिस्थिती जाणतो, तो आपल्याला पूर्णपणे ओळखून आहे आणि तो नक्कीच आपल्याला सांभाळेल. प्रियानो, दुसरा प्रसंग जो मला इथे बसल्या बसल्या आठवतो तो आहे इस्रायलच्या लोकांविषयी. बायबलमध्ये म्हटलं आहे की इस्रायलच्या लोकांनी पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने त्यांनी परमेश्वराच्या मार्गावर ते चालले नाहीत. ज्या देवाने त्यांना बंधुआईतनं, गुलामीतनं बाहेर काढलं आणि ज्या परमेश्वराने त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवलेल्या, त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी देवाच्या नजरेत जे वाईट ते केलं, जे दुष्टाई ते केलं आणि विशेष करून त्यांनी त्या देवावर विश्वास ठेवला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने 40 वर्ष त्यांनी त्या वाळवंटात त्यांना फिरवलं, त्यांना फिरू दिलं. देव त्यांना काहीतरी शिकवत होता, देव त्यांना काहीतरी गोष्टी प्रकट करत होता. त्या परमेश्वराने 40 वर्ष त्यांना वाळवंटात फिरू दिलं हे खरं, परंतु बायबल हे देखील प्रकट करतं की तो देव कृपाळू आहे, तो प्रेमळ आहे. ते पूर्ण 40 वर्ष परमेश्वराने त्यांना राखलं, त्यांना वेळोवेळी मन्ना पुरवला आणि त्यांना इतकं की खडकातनं पाणी, त्यांना प्यायला पाणी नव्हतं. प्रियानो, वाळवंटात जर आपण पाहू, लांबपर्यंत आपल्याला कुठे पाणी दिसत नाही, कुठे काही जेवणाची सोय असेल हे आपल्याला दिसत नाही, परंतु बायबलमध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्यांना 40 वर्ष तो स्वर्गातून मन्ना पुरवला. स्तोत्रसंहितामध्ये म्हटलं आहे की दूतांचं जे भोजन आहे ते देवाने त्यांना दिलं. का दिलं? कारण ते त्याचे लोक होते, कारण त्या देवाने त्या लोकांना, स्वतःचे लोक, आपल्या मालकीचे, आपलं वतन असं निवडून घेतलेलं आणि म्हणून त्या परमेश्वराने त्यांची काळजी घेतली. आणि 40 वर्ष तिथे म्हटलेलं आहे बायबलमध्ये, त्यांचे कपडे फाटले नाहीत, त्यांचे पायातले जोडे फाटले नाहीत, तर देवाने त्यांना राखलं. नेहमायाच्या 9व्या अध्यायामध्ये तिथे इस्रायल लोकांची प्रार्थना मांडलेली आहे आणि तिथे लोक प्रार्थना करत आहेत. आणि ती प्रार्थना करत असताना तिथे ते उल्लेख करतात की 40 वर्ष आमचे पूर्वज जेव्हा वाळवंटात भटकत होते तेव्हा परमेश्वराने त्याच्या कृपेने त्यांना वाचवलं, त्यांना चालवलं. त्या ठिकाणी 3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. एक, की परमेश्वराने त्यांना चालवलं, दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे.
दुसरी ठिकाणी तिथे म्हटलेलं आहे की त्याच्या उत्तम आत्म्याने परमेश्वराने त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना सूचना दिल्या. ही इन्स्ट्रक्टेड देम इट सेज. आणि तिसरी गोष्ट तिथे म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्यांना भोजन खायला अन्न पुरवलं, स्वर्गातून मन्ना पुरवला आणि खडकातनं पाणी पुरवलं. कारण हे सगळं काय, हे सगळे जे उदाहरणं आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की आपला परमेश्वर अद्भुतरित्या चमत्कारिकरित्या कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि हे चमत्कार, ही अद्भुत कृत्य तो कोणासाठी करतो तर तो त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी करतो, तो त्याचे वतन, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी करतो. जसं वचनात म्हटलंय की त्याच्यावर जो भाव ठेवतो तो कधीच लज्जित होणार नाही. मेघस्तंभ किंवा अग्निस्तंभ कशा प्रकारे आपलं मार्गदर्शन करेल आपल्याला सांगता येणार नाही, किंवा परमेश्वर कुठल्या दूताद्वारे कुठल्या मार्गाद्वारे आपल्याला पुरवठा करेल हे आपल्याला सांगता येत नाही. प्रियानो, विश्वास ठेवा आणि आपल्या पूर्ण हृदयाने परमेश्वराच्या मार्गाने चाला, मार्गावर चाला. वाळवंटाची वाळू मी एका बाटलीत भरून घेऊन आले घरी. या वाळूकडे पाहता मला तिसरा प्रसंग जो आठवतो तो आहे बाप्तिस्मा देणारा योहान, जो उंटाची वस्त्र घालून आला. कारण उंटसुद्धा आपल्याला वाळवंटातच सापडतात. आणि उंटाची वस्त्र घालून आलेला तो योहान, त्याच्याविषयी यशाया संदेष्टाने म्हटलं आहे, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. फ्रेंड, बाप्तिस्मा देणारा योहान असं म्हणत आला की सर्व माणसे देवाने केलेले तारण ते पाहतील. बाप्तिस्मा देणारा योहान हा येशू ख्रिस्ताचा निरोप्या म्हणून तो पुढे आला आणि तो अशी घोषणा करत आला की माझ्या मागे कोणीतरी येत आहे, तो तुमच्यासाठी जगाचं पाप वाहून नेणारा असा परमेश्वराचा कोकरा असेल. आणि त्याच विषयी पुन्हा एकदा यशाया त्याच्या 43व्या अध्यायाच्या 19व्या वचनात म्हणतो परमेश्वर त्याच्याद्वारे, पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही का? मी अरण्यात मार्ग सरळ करणार आहे आणि मरुभूमीमध्ये नद्या वाहणार आहे. पण ह्या भागामध्ये मरुभूमी आणि अरण्य हे माणसाच्या आत्मिक जीवनाचं प्रतीक आहे, जे पापामुळे साप सुकलेलं आहे, निर्जीव आहे, नैराश्यात आहे. आपण पाहतो बायबलमध्ये वर्णन केलेलं आहे की माणसाने जेव्हा पाप केलं तेव्हा माणसाचं परमेश्वराशी नातं तुटून गेलं, त्याच्याशी देवाबरोबर असलेली सहभागिता तुटली आणि त्याचबरोबर तो माणूस परमेश्वराच्या गौरवाला वंचित झाला. आपण दुरावले गेले देवापासून आणि त्यामुळे आपलं जीवन पापमय, अंधारमय आणि नैराश्याचं झालं आणि आपल्याला भविष्याची आशा उरली नाही, कारण मरण हे आपल्या पदरी पडलं. परंतु इथे यशाया काय सांगतोय की मी एक नवीन गोष्ट करत आहे. कुठल्या नवीन गोष्टीविषयी सांगणार होता ते मला इथे आठवते, ही वाळू बघून आठवते की अशा या सुख्य आणि निर्जीव झालेल्या ठिकाणी परमेश्वर एक नवीन गोष्ट करणार होता आणि ती म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवून माणसाचं नातं पुन्हा एकदा त्याच्याबरोबर स्थापित करणार होता. प्रियानो, बायबलमध्ये वारंवार असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाला की जेणेकरून त्याने माणसाचा परमेश्वराशी पुन्हा एकदा समेट करून दिला. प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाला की जेणेकरून माणसांचे सर्व पाप जे आहेत ते क्षमा झाले. प्रियानो, बाप्तिस्मा देणारा योहान काय सांगत आला? तो हे सांगत आला की जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा. प्रियानो, खरोखरच हे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं पाप त्या क्रूसावर वाहून नेलं आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे आणि त्याच्याद्वारे तुमचा आणि माझा परमेश्वराशी समेट झालेला आहे. प्रियानो, आपल्याला भविष्याची आशा आहे आणि सार्वकालिक जीवन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. प्रियानो, बायबलमध्ये म्हटलेलं आहे की सार्वकालिक जीवन काय आहे? योहानाचं 17 अध्याय 3 वचन म्हणतं सार्वकालिक जीवन काय आहे? ते हेच आहे की माणसाने देवाला ओळखावं आणि त्या ज्याला त्याने पाठवलं त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावं. प्रियानो, जेव्हा तुम्ही आणि मी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होते, आपल्याला देव कोण आहे तो प्रकट होतो. आपल्याला आपण स्वतः कोण आहोत, आपली स्वतःची ओळख काय ती प्रकट होते आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ही नवीन गोष्ट परमेश्वराने प्रकट केली ती हीच
की सुख्या आणि मरुभूमीमध्ये, जिथे पाणी नाही, जिथे काही खायला नाही, जिथे काही प्यायला नाही, लांबपर्यंत काही आशा नव्हती माणसाला, की जेणेकरून तो पुन्हा एकदा परमेश्वराशी समेट होईल. त्या ठिकाणी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःची त्याचं नातं स्थापित केलेलं आहे. आणि हीच आपल्या सर्वांसाठी सुवार्ता आहे, की आज प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही आणि मी, आपण आपल्या देवाशी आपला समेट झालेला आहे, आपल्या निर्माणकर्त्याशी आपला समेट झालेला आहे. पाप क्षमा झालेले आहेत आणि देवाचं वचन म्हणतंय, की सार्वकालिक जीवन, अनंतकालचं जीवन हे तुमचं आणि माझी वाट पाहत आहे. प्रियानो, योहानाच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, चोर येतो चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला, परंतु येशू ख्रिस्त प्रकट झाला जीवन देण्यास, आणि ते परिपूर्ण जीवन देण्यास तो प्रकट झालेला आहे. प्रियानो, तो देत असलेलं परिपूर्ण जीवन आपण स्वीकारूया आणि त्या सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आपण चालण्याचा ठाम निश्चय करूया. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात जागा देऊया. परमेश्वर आपलं सहाय्य करू. भले तुमचं जीवन त्या वाळवंटासारखं सुकं असेल, निर्जीव असेल आणि तिथे काही उगवेल असं दिसत नसेल, परंतु परमेश्वराचं हे वचन आहे की मी अरण्यात मार्ग मोकळा करीन, मरुभूमीमध्ये नद्या वाहीन, पवित्र आत्म्याच्या नद्या, जीवनाच्या नद्या तुमच्यातनं वाहतील, माझ्यातनं वाहतील, असं परमेश्वराचं वचन आहे. त्या आपल्यामधून वाहू देत. प्रियानो, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्या नद्या वाहण्याकरता आमचं सहाय्य करो. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.